बातमीकडे वळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये बैठक झालेली आहे। या बैठकीत अजित पवार यांनी सीएम फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे असं सूत्रांकडून कळतंय। भाजप आमदार पुरावे नसताना थेट आरोप करतात, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आरोप करताना पुरावे दाखवावेत, विनाकारण आरोप करू नका अशी भूमिका अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितलेली आहे। अंगुली निर्देश अर्थातच आमदार सुरेश धस यांच्याकडे आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना सूचना करू असं आश्वासन दिलेलं आहे। सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत दिल्याबद्दल। पण एका बाजूला ही घडामोड घडत असतानाच दुसरीकडे आपण बघतोय अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलेले आहेत आणि हीच बातमी आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी नोंदवलेली आहे असं सूत्रांकडून कळतंय। भाजप आमदार पुरावे नसताना थेट मंत्र्यांवर आरोप करतायत आणि सगळ्यांसमक्ष आरोप करतायत अशी नाराजी त्यांनी नोंदवलेली आहे। आरोप करताना पुरावे दाखवावेत, विनाकारण आरोप करू नका अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे असं सूत्रांकडून कळतंय। अजित पवारांनी ही भूमिका देवेंद्र फडणवीसांकडे मांडली आहे आणि अंगुली निर्देश अर्थातच आमदार सुरेश धस यांच्याकडे आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, ही खूप महत्त्वाची बातमी आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी अजित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे की पुरावे नसताना भाजपचे नेते हे मंत्र्यांवर टीका करतायत, तर त्यांना समज द्यावी। काय अधिक माहिती? आपण जर बघितलं तर असं दिसून येत आहे, काल रात्री खरं तर ही बैठक झालेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये। आणि त्या बैठकीमध्ये काल संबंध दिवसभर आपण पाहतो होतो की धनंजय मुंडे, अजित पवार यांचं नाव भाजपचे काही लोक जे आहेत ते घेत होते आणि त्यामुळं सातत्यानं चर्चा अशी चाललेली होती की सत्ताधारी पक्षातलेच आमदार जे अशा पद्धतीनं टीका करतात हे योग्य नाही। हीच नाराजी अजित पवार यांनी मुख्यमंत्री यांना बोलून दाखवली आणि त्याचा परिणाम असा झाला की आज सुरेश धस यांना चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी भेटण्यासाठी बोलवलेले आणि तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत, ज्या काही गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या तुम्ही दाखवा असं त्यांना सांगितलेलं आहे। नक्की महत्त्वाची बातमी। धन्यवाद प्रणाली, माहिती दिल्याबद्दल। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्या माध्यमातून जी बातमी समोर येते ती आपण परत एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया की ही बैठक आज झालेली नाहीये। अजित पवार काल जाऊन देवेंद्र फडणवीसांना रात्री उशिरा भेटले आणि त्यांच्याकडे नाराजी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे लगेचच यावर उपाय म्हणून धस यांना चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवून घेतलेलं आहे। आज दिवसभरात ही भेट होणार आहे। मोठी बातमी आहे या सगळ्या प्रकरणामधली। पुढच्या बातमीकडे वळतोय। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच तापलंय। या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला। बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही धुळफेक असून आरोपींना वाचवण्याचे प्रकार सुरू आहेत असा आरोप राऊतांनी केला। या प्रकरणी SITतील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली। माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे आणि बीडमधला संतोष देशमुखचा जो खटला आहे हा पूर्णपणे बीडच्या बाहेरच चालवायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे सर्व पोलीस अधिकारी SIT मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही। गेल्या काही वर्षामध्ये बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या ताब्यात घेतलं।